चिकन करी करण्यासाठी पाव किलो चिकन घ्यायचं आणि थोडंसं असं पाणी घालून धुवून घ्यायचं। हे असं धुतलेलं चिकन कुकरमध्ये टाकायचं, व्यवस्थित धुवून घ्यायचं। त्याला थोडंसं असं हळद, एक अर्धा चमचा हळद टाकायचा आणि थोडंसं असं मीठ टाकायचं आणि हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हळद आणि मीठ व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं। थोडंसं असं पाणी शिंपडून 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचे। कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबरं हे तिन्ही भाजून घ्यायचं आणि हे अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायची आणि हे हळद मीठ लावून असं चिकन शिजवून घेतलेलं आहे। 3-4 शिट्ट्या काढून हे शिजवून घ्यायचं। हे अद्रक हे खोबरं, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून ही पेस्ट अशी काढायची। खोबरं, टोमॅटो आणि कांदा ही पेस्ट आणि हे अद्रक लसूण, हे लसूण आणि कोथिंबीर पेस्ट। आपल्याला हवं तेवढं तेल टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये। ही थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घालायची। थोडंसं असं हे तेलामध्ये तळून घ्यायचं। हे अद्रक लसूण पेस्ट असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। कोथिंबीर, नंतर हे खोबऱ्याची पेस्ट घालायची। परत हे असं दोन्ही मिक्स करून घ्यायचं। अद्रक लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा, टोमॅटो हे सगळं असं पेस्ट करून घ्यायचं, व्यवस्थित तळून घ्यायचं आणि थोडंसं असं मसाला काळा तिखट टाकायचं। जो आपला घरात काळा मसाला असतो ते टाकायचं। साध्या सोप्या पद्धतीनं चिकन करी आणि थोडंसं असं मीठ टाकायचं चवीपुरतं। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्सरमध्ये राहिलेलं आपलं पेस्ट थोडंसं पाणी टाकून असं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं। हे हळद मीठ घालून आपण शिजवलेलं चिकनचे पीसेस आता हे फोडणी टाकायची ह्याची। हे असं व्यवस्थित टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्सरमधलं असं पूर्ण पेस्ट पाणी ओतून ह्यामध्ये ओतायचं पातेल्यामध्ये। थोडंसं असं पाणी ओतून आपल्याला हवी तेवढी चिकन करी करून घ्यायची। साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यापासून चिकन करी बनवलेला आहे। ही अशी उकळी फुटेपर्यंत व्यवस्थित चिकन करी बॉईल होईपर्यंत शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे चिकन करी मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।